कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त चव आणणारा पदार्थ म्हणजे शाकाहारी भुर्जी। एकदा तरी नक्की ट्राय करावी अशी ही रेसिपी। नमस्कार, मी मीनाक्षी मीनास तडकामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त शाकाहारी भुर्जी। तर खूप वेळेला घरामध्ये खूप साऱ्या भाज्या असतात, तरीही आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा असं अगदी क्विक मध्ये बनणारं असं काहीतरी खायचं असतं। त्यावेळेला हा बेस्ट ऑप्शन आहे। लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण लहान मुलांना, सगळ्याच लहान मुलांना ही रेसिपी खूप जास्त आवडते। तर जास्त वेळ न घालवता आपण थेट किचन मध्ये जाऊया आणि बघूया आपली शाकाहारी भुर्जी कशी बनते। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मध्ये हलकच 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरे आणि 10 ते 12 कढीपत्त्याच्या पानांची फोडणी घालायची आणि त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेऊयात आपण। या रेसिपीमध्ये कांदा जितका जास्त तितकी रेसिपीला चव जास्त। तर कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। मी नेहमी सांगते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची। कांदा हलका सोनेरी झाला की त्याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो। 2 छोट्या आकाराचे टोमॅटोज मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमधून तुम्ही एकदम बारीक कांदा आणि टोमॅटो करून घेऊ शकता। इथे बघा 1 चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आहे। 1 चमचा हळद घातलेली आहे, अगदी छोटे चमचे वापरलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे। ह्याला कांदा लसूण मसाला म्हणतात, काही ठिकाणी लाल तिखट म्हणतात। तर हा कांदा लसूण मसाला आपण छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची, कारण मसाल्यामध्ये भाजलेल्या कोथिंबीरीला एक वेगळा स्वाद येतो। आता हे सगळं आपण छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी जे ताजे मटार असतात ते घातलेले आहेत। बरेचसेच मटर स्प्राउटेड आहेत, पण ठीक आहे, ते मी इथे घातलेले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळं। 2 ते 3 मिनिट चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या। आता मटार मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता याच्यावरती झाकण लावूयात आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफेवरती असंच शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे आणि मॅशरने हलकेसे मटर मॅश करून घ्यायचे। तर इथे मटर मी वाफेवरच शिजवून घेतलेले आहेत। सो आपल्याला खूप जास्त त्याची पेस्ट नाही बनवायची, हलके आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत। थोडक्यात मराठी शब्द म्हणाल तर कुस्करले गेले पाहिजेत, मटर व्यवस्थित कुस्करले गेले पाहिजेत आणि हे चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजूनही थोडंफार मॉइश्चर आहे, तरीसुद्धा इथे मी घातलेला आहे भरपूर सारा खिसलेला पनीर। तर हा साधारण 1.5 कप पनीर मी खिसून घेतलेला आहे आणि हे छान असं मिक्स करायचं। सुरुवातीला 1 मिनिट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर कमी करायची। जर इथे तुम्हाला पनीर थोडंसं हार्ड वाटत असेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही दूध या रेसिपीमध्ये वापरू शकता, पण इथे पनीर आपलं खूप सॉफ्ट आहे, सो त्याच्यामुळे मी इथे पाणी किंवा दूध काहीच वापरत नाही आणि हे सगळं छान परतून घ्यायचं। मीडियम टू हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतत राहायचं। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, कारण आपण आत्तापर्यंत मीठ घातलं नव्हतं। तर आधी मीठ घालूया आणि छान अशी भरपूर सारी ताजी कोथिंबीर आपण भुरभुरायची आणि तयार आहे आपली मस्त अशी मटर पनीरची भुर्जी। ते बोलतानाही मला असं खावंसं वाटतंय। तर तुम्हाला बघा, जर खूप ड्राय हवी असेल तर 2 मिनिटं याला वाफवून घेऊ शकता किंवा अशीच तुम्ही सर्वसुद्धा करू शकता। आणि तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम मटर पनीर भुर्जी। ही चपाती, पराठा, भाकरी कशाही सोबत छान लागते। भाकरीसोबत याची चव तर अफलातून आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी बनली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही बोनस टिप्स। कोणतीही पनीरची रेसिपी बनवताना पनीर वातड होऊ नये किंवा अगदी घट्ट लागू नये म्हणून काय करायचं, रेसिपी बनवण्याच्या अगोदर 1 तासभर तुम्ही पनीर फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवू शकता आणि नॉर्मल पाण्यामध्ये, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये तुम्ही ते ठेवून द्यायचं आहे, ज्याच्यामुळे पनीर आपलं सॉफ्ट होतं आणि रेसिपी छान होते।